नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 साठीचं निफ्टी, बँक निफ्टी व फिन निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत. मंगळवार दिनांक 4 एप्रिल रोजी महावीर जयंती असल्यामुळे शेअर मार्केटला सुट्टी असणार आहे. त्यामुळे आता डायरेक्टली बुधवार दिनांक 5 एप्रिल रोजीच मार्केट ओपन होईल. त्यामुळे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 5 एप्रिल साठीचं या तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण व्हिडिओ चालू करणार आहोत. मात्र त्यापूर्वी आणखीन एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे, ती म्हणजे मंगळवार दिनांक 4 एप्रिल रोजी आपल्या शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. 4 एप्रिल 2020 साली आपण हा चॅनल चालू केला होता, अगदी लॉकडाऊन चालू झाल्या आणि त्यानंतर आत्तापर्यंत आपण 3 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्याच्यामुळे उद्या रात्री 8 वाजता म्हणजे 4 तारखेला रात्री 8 वाजता आपण एक स्पेशल लाईव्ह सेशन घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण ज्या काही नवीन गोष्टी आता आपल्या चॅनलवर चालू करणार आहोत तर त्याविषयी आणि थोडक्यात इतर सर्व गोष्टींचा आढावा घेणार आहोत. तर हे लाईव्ह सेशन जे आहे ते अजिबात स्किप करू नका, कारण हे जे काही 3 वर्षाची वाटचाल आहे ही सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आणि तुम्ही जे वेळोवेळी चांगल्या चांगल्या कमेंट करत असता, प्रत्येक व्हिडिओला जे लाईक करत असता, त्याच्यामुळेच आपल्याला प्रेरणा मिळत असते आणि त्याच्यातूनच आपण हे रोजच्या रोज व्हिडिओ बनवत असतो. तर त्याच्यामुळे ह्या सर्वांचं खरं बघायला गेलं तर श्रेय जे आहे ते सगळं आपल्यालाच आहे. तर त्याच्यामुळे आपलाच हा कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण सर्वांनी उद्या 4 तारखेला रात्री 8 वाजता अवश्य उपस्थित राहावं. त्याची लिंक जी आहे ती आपण आपल्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपवर लवकरच शेअर करीन. 4 तारखेला आपल्याला दुपारी किंवा सकाळी ती शेअर केली जाईल. तर त्या लिंकवरनं तुम्ही ते लाईव्ह सेशन अटेंड करू शकता. तर ही महत्त्वाची सूचना होती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि 5 तारखेसाठी निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत. तर त्यामुळे आज सोमवारी मार्केटमध्ये काय झालं हे समजून घेऊया आणि मग बुधवारसाठी या तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण करूया. त्यासाठी मी डायरेक्टली तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण काल जे विश्लेषण केलेलं होतं, मी कालच तुम्हाला सांगितलेलं होतं की मार्केट वर जरी जात असलं तरी सुद्धा आपल्याला काय दिसतंय, मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला ज्या पद्धतीने इथे RSI दाखवतोय की RSI हळूहळू अगदी खूप खाली जात नाहीये, पण RSI हळूहळू खाली जाताना आपल्याला दिसतोय. म्हणजे मार्केटमध्ये किंमत ह्या ठिकाणी असताना जी RSI ची व्हॅल्यू होती ती आता मार्केट त्याच्यानंतर खूप वर गेल्यानंतर सुद्धा आपल्याला खाली आलेली दिसते. म्हणजे काय होतंय, किंमत वर जाते, स्ट्रेंथ कमी होतीये आणि त्यामुळेच आज काय झालं, आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग खरं म्हणजे अपेक्षित होतं, पण सध्या मार्केट ज्या स्ट्रेंथ म्हणजे आपण असं म्हणू शकतो ज्या मोमेंटमनं वर जाते, स्ट्रेंथ तर आपल्याला आहेच कारण ओव्हरबॉट मध्येच आहे, तर ज्या मोमेंटमनं वर जाते त्याच्यामुळे ते प्रॉफिट बुकिंग येऊ शकलं नाही. आज आपल्याला जर बघितलं तर मार्केट ओपनिंग नंतर एक प्रॉफिट बुकिंगचा छोटासा प्रयत्न झाला. मात्र ही जी आपण खालची इम्पॉर्टंट लेवल दिलेली असते, ह्या इम्पॉर्टंट लेवलला फार महत्त्व असतं, लक्षात घ्या. दोन्ही ज्या इम्पॉर्टंट लेवल आपण देत असतो याला फार महत्त्व असतं. तर इथे आपल्याला लक्षात येईल की इथपर्यंत खाली आलं, दोनदा तीनदा ह्या लेवलला टच झालं, मात्र ही लेवल ब्रेक झाली नाही. त्यामुळे पुन्हा एक बाउन्स आला. म्हणजे मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे प्राइस ऍक्शन झाली. मात्र आजची जी प्राइस ऍक्शन होती याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन बाईंगची फारशी संधी नव्हती. ऑप्शन बाईंग जरी केलं असतं तरी आपल्याला फार मोठं त्याच्यामध्ये प्रॉफिट झालं नसतं. ते मी तुम्हाला सांगणारच आहे. ओपनिंग नंतर बघा काय झालं, इथे ओपन झाल्यानंतर इथपर्यंत खाली आलं, त्यानंतर इथपर्यंत वर गेलं. ह्या लेवलचा रेजिस्टन्स म्हणजे ह्या दोन्ही लेवलचा बघा, ह्या लेवलचा सपोर्ट घेतला गेला,
इथे ह्या लेवलचा रेजिस्टन्स घेतला गेला, इथनं पुन्हा खाली आलं, परफेक्ट आपल्याला पाहिजे तसं हायर हाय बनला, हायर लो बनला इथे, आणि इथून पुन्हा एक बाउन्स आला, म्हणजे जसं पाहिजे तसा डब्ल्यू पॅटर्न बनला. आणि त्यानंतर आपल्याला काय झालं, इथे आल्यानंतर त्याचा ब्रेकआउट पण आला. अर्थात इथून मार्केट जरी वर गेलं असलं तरी तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याला शुक्रवारच्या क्लोजिंग पेक्षा आज सोमवारी जवळजवळ 200 पॉईंटची तेजी झालेली बघायला मिळाली बँक निफ्टीमध्ये. पण तुम्ही कुठलाही जरी ऑप्शन बघितलात, म्हणजे अगदी तुम्ही 40,700 ऑप्शन बघितलात तर त्याच्यामध्ये जेमतेम 10 रुपयाची वाढ झालेली आहे. म्हणजे बँक निफ्टी 200 पॉईंट वर जाऊन सुद्धा 40,700च्या ऑप्शन मध्ये केवळ 10 रुपयाची वाढ झाली आहे. तुम्ही 40,600चा घेतलात तर साधारण 23 रुपयाच्या आसपास त्याच्यामध्ये वाढ झाली आहे. आणि 40,500चा जो इन द मनी होता, कंटिन्युअस इन द मनी राहिला, एकदा सुद्धा ऍट द मनी झाला नाही, त्या ऑप्शन मध्ये सुद्धा जेमतेम 40 रुपयाची वाढ झाली आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला ह्या मार्केट चालू असताना ऑप्शन बाय करून कुठलाच, म्हणजे कॉल किंवा पुट काहीही बाय करून ह्याच्यामध्ये प्रॉफिट मिळवणं खूपच अवघड झालं असतं. त्यामुळे प्रीमियम ग्रुपवर सुद्धा ज्या वेळेला हे सगळं बनायला लागलं त्यानंतर मी सांगितलं आज ऑप्शन बायचा आपल्याला कुठलाही ट्रेड येणार नाही. तर त्याच्यामुळे, कारण ऑप्शन बायचा ट्रेड घ्यायला गेलो तर ह्याच्यामध्ये अडचण अशी होत होती की तुम्ही जर कॉल घ्यायला गेलात तोपर्यंत वर जाते तोपर्यंत सेलिंग येत होतं, म्हणून तुम्ही पुट घ्यायला गेलात तर लगेच वर आपल्याला तेजी बघायला मिळत होती. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला अशा दांड्या दांड्या, म्हणजे हेड्स आणि विक्स, आपल्याला विक्स म्हणतात, हेड्स आणि टेल्स जर असे मोठे मोठे आपल्याला दिसत असतील, जसे काल पण आपल्याला दिसत होते, तर अशा वेळेला काय असतं, व्होलॅटिलिटीमुळे ऑप्शनमध्ये आपल्याला जास्त प्रॉफिट होऊ शकत नाही. तुमच्यापैकी जर कोणी ट्रेड केला असेल तर तुमच्याही लक्षात आलं असेल आज प्रॉफिट मिळवणं फार अवघड होतं. तर हे झालं आज काय झालं. आता इथे सुद्धा तुम्हाला लक्षात येते की आपल्याला स्ट्रेंथ हळूहळू हळूहळू खाली जाते. स्ट्रेंथ खाली जाते पण ती ओव्हरबॉट मध्येच राहते. तर आता काय होईल, आपल्याला आता ह्याचं जर व्यवस्थित विश्लेषण आपल्याला जर करायचं असेल तर त्याच्यासाठी मी काय करतो, त्याच्यासाठी आता हे जे RSIचं आहे ते काढून टाकतो, म्हणजे आपल्याला काय होईल, व्यवस्थित वरपासून हे दिसू शकेल. आता तुम्ही जर इथे बघितलं तर आपल्याला एक ट्रेंड लाईन तयार झालेली दिसते, आणि ही ट्रेंड लाईन जर मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवली, साधारण हा लो आणि तुम्ही हा लो जोडा किंवा हा लो जोडा, हा लोड जोडला तर काय होईल, आपल्याला संपूर्ण कव्हर होईल. तर ही जी ट्रेंड लाईन तयार झाली आहे, ही ट्रेंड लाईन जोपर्यंत आता ब्रेक होत नाही खालच्या दिशेनं, तोपर्यंत आपल्याला काय होणार, मार्केटमध्ये वर ओपन होणार, थोडं खाली येणार, लगेच वर जाणार, परत खाली येणार, असं करत करत हळूहळू वर जाणार. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मार्केट तर वर चाललंय, पण आपल्याला तसं पोझिशनल आपण जर ट्रेड ठेवला तर आपल्याला त्याच्यामध्ये फार मोठा फायदा होताना दिसत नाहीये. तर अशा पद्धतीनं आपल्याला आहे. वर जात असताना मी आधीच सांगितलं होतं की साधारण 41,000च्या आसपास, म्हणजे 40,900 ते 40,950 ह्या आसपास आपल्याला एक रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो, आणि इथे एक आपल्याला प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. तोपर्यंत हे अशा पद्धतीनं जाईल असं सध्याचं चित्र आहे. मात्र ज्या पद्धतीनं वर जात एक छोटंसं प्रॉफिट बुकिंग येऊन मग पुन्हा वर जाण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सुरुवातीला असं वीक सिग्नल दाखवत असलं तरी आपल्याला सध्या थोडंसं शॉर्ट ड्युरेशनसाठी, थोडंसं लॉंग ड्युरेशनसाठी मार्केट आपल्याला आता तेजीचंच वाटतंय, ह्यात काही शंका नाहीये. तर हे झालं आज काय झालं, आणि आपल्याला कशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये विचार करायचा आहे. आता आपण काय करूया, हे सर्व काढून टाकतोय मी, आणि आता आपण 5 तारखेसाठीचं विश्लेषण करूया. त्यासाठी मी डेली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. आता इथे डेली टाइम फ्रेम मध्ये आपण चार्ट ओपन झालेला आहे. ओके, आता मी काय करतो, याला डायरेक्टली आपल्याला असं लक्षात येईल की मागचे 4 दिवस तुम्हाला बघा, ही एक छोटी ग्रीन कॅन्डल बनली, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही मोठी ग्रीन कॅन्डल बनली, गॅप अप ओपन झालं, ही मोठी ग्रीन कॅन्डल बनली, परत गॅप अप ओपन झालं, व्होलाटाईल झालं, पण एक आपल्याला हॅमर सारखी पण ग्रीनच कॅन्डल बनलेली आहे. आणि आता तुमच्या असं लक्षात येईल की आपण एका रेझिस्टन्स झोन पर्यंत येऊन पोचलेले आहोत. हा रेझिस्टन्स झोन काय आहे, तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे आपल्याला एक गॅप तयार झालेली आहे, आणि ही जी गॅप आहे, ही गॅप आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. मार्केटमध्ये जेव्हा सेलिंग आलं तेव्हा एक दिवस जे गॅप डाऊन ओपन झालं होतं आणि खाली गेलं होतं, ही गॅप आता आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. त्यामुळे कायम लक्षात ठेवा की जिथे जिथे गॅप असते ती गॅप आपल्याला मार्केटमध्ये किंमत जर त्याच्या खाली असेल तर ती गॅप आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करते. आता इथे गॅप तयार झाली आहे,
जर मार्केट कधी खाली आलं तर खाली येत असताना ही गॅप आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार. तर गॅप ज्या असतात ह्या किंमत कुठे आहे त्यानुसार काम करतात. किंमत खाली असेल तर रेझिस्टन्स म्हणून इथे काम होणार. तर आज इथे जाऊन का थांबलं, ह्याच्यावर जाणं का शक्य झालं नाही बँक निफ्टीला, तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की ह्या लेवलला येऊन त्यानं रेझिस्टन्स का घेतलाय. आता आपण काय करूया, आता फिब रिट्रेसमेंट लेवल सुद्धा लावून चेक करूया, म्हणजे आपल्याला आणखीन सुद्धा काही कारणं आहेत का हे लक्षात येईल की इथेच जाऊन क्लोजिंग का झालंय. तर त्याच्यासाठी मी इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावतोय. तर आपल्याला लक्षात येते की तेच कारण आहे, बाकी कारण नाहीये. कारण दुसरं जर बघायला गेलं तर 78.6% ची जी लेवल आहे ती वर आहे अजून आपल्याला. 41,016 ची लेवल आहे. तर तोपर्यंत म्हणजे इथून इथपर्यंत सुद्धा जाऊ शकतं, कारण हा जो झोन आहे हा रेझिस्टन्स झोन आहे. ह्याच्या मध्ये कुठेतरी जाऊन आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग येणार असं सध्याचं चित्र आहे. आणि तुम्हाला लॉ ऑफ ॲव्हरेज नुसार सुद्धा, लॉ ऑफ ॲव्हरेज काय सांगतो, 3-4 सलग कॅन्डल एका रंगाच्या बनल्यानंतर विरुद्ध रंगाची कॅन्डल बनू शकते. इथे तुम्हाला 4 ग्रीन कॅन्डल बनल्यात, त्यानंतर इथे गेल्यानंतर एखादी आपल्याला रेड 5वी-6वी कॅन्डल बनू शकते. हे लॉ ऑफ ॲव्हरेज सांगतो. लॉ ऑफ ॲव्हरेज काही 100% आपल्याला करेक्ट सांगतो असं नाहीये. तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे लक्षात येईल. तर माझ्या मते तुम्हाला फिब रिट्रेसमेंट लेवलमुळे ही कळलं असेल की इथे आपल्याला आता रेझिस्टन्स आहे. ही लेवल 41,016 म्हणजे 41,000 ची आहे. खालच्या बाजूला आपल्याला सपोर्ट कुठे आहे, जिथे आज सुद्धा सपोर्ट जवळपास तिथे घेतला गेला, 40,503 ला सपोर्ट आहे. आणि आपण आता वरच्या दिशेनं ट्रेड करताना दिसतोय. तर आता हे झालं डेली टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टी आपल्याला कशा स्वरूपाचं चित्र दिसतंय. आता हे सर्व काढून टाकतो आणि 15 मिनिटासाठीचं आपण चार्ट ओपन करूया. आणि 5 तारखेसाठी आपल्याला काय करायचं आहे, इम्पॉर्टंट लेवल त्याच्यामध्ये शोधून काढायचे आहेत. आता इम्पॉर्टंट लेवल शोधून काढत असताना आता काय लक्षात घ्या की आपण असं जर बघत गेलो तर आपल्याला इम्पॉर्टंट लेवल तशा शोधून काढणं अवघड आहे. ह्या ठिकाणून आपल्याला एक सेलिंग झालं होतं, बरोबर. म्हणजे ही लेवल आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेऊ शकतो. पण त्यापेक्षा मी काय करतो, तुम्हाला सरळ फिब रिट्रेसमेंट लेवल लावूनच दाखवतो. हा हाय बनलाय आणि हा इथे लो होता. इथून आपल्याला ही तेजी चालू झाली आहे. आता तुम्ही जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की वरच्या बाजूनं समजा आपल्याला एक इम्पॉर्टंट लेवल काढायची असेल तर ती या हायचीच आपण काढणार, त्याच्यामध्ये काही आपल्याला डाऊट नाहीये. खालच्या बाजूला आपल्याला ऍक्च्युली जी इम्पॉर्टंट लेवल दिसते ती ही लेवल दिसते. आणि तुम्ही बघू शकता इथे बराच वेळ सुरुवातीला रेझिस्टन्स घेतलाय, ओपनिंग नंतर आज सुद्धा रेझिस्टन्स घेतला, वर गेलं खाली गेलं, म्हणजे ह्या एरियामध्ये बराच हॅपनिंग होतं. तुम्हाला लक्षात येईल इथे खूप जवळ कॅन्डल आपल्याला तयार झालेल्या दिसतात. इथून बघितलं तर तेजी दिसते, पण इथे आपल्याला साईडवेज झालं. याचं कारण ही 78.6% ची लेवल आहे. त्यानंतर ब्रेकआउट येऊन आपण वर गेलंय. तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, आपल्याला साधारणपणे ही लेवल खालच्या बाजूला म्हणजे 40,600 ची लेवल आपल्याला खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून मिळते. वरच्या बाजूला आपल्याला 40,857 ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून मिळते. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, फिब रिट्रेसमेंट लेवलचा उपयोग करून सुद्धा इम्पॉर्टंट लेवल काढू शकतो. आता ही इम्पॉर्टंट लेवल कशा काढायच्या आहेत ते मी इथे दाखवतोय. वरच्या बाजूला आपण काय करतो, जी हाय आहे तीच लेवल घेणार आहे. त्यामुळे 40,857 आहे, 40,850 च्या आसपासची ती लेवल आहे. त्यानंतर 40,600 ची जी लेवल आहे ती साधारणपणे आपल्याला ओके, आपल्याला काय करावी लागेल, ती मॅन्युअलीच काढावी लागेल, कारण इथे आपल्याला तसं एखादं हे मिळत नाहीये. आणि शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी तुम्हाला इथे मॅन्युअल काढून हे करतो. तर साधारणपणे 40,600 ची जी लेवल आहे ती आपल्याला इथे दिसते. ही 40,600 ची लेवल आपण काय करूया, इथे या पद्धतीनं ड्रॉ करूया. ओके. तर हे झाल्या दोन इम्पॉर्टंट लेवल. आता काय होईल, जर समजा इथेच फ्लॅट ओपन झालं तर इथनं जर वरची लेवल ब्रेक होत असेल, एक 15 मिनिटाची कॅन्डल जर ह्या कॅन्डलच्या म्हणजे ह्या लेवलच्या वर जाऊन कॅन्डल क्लोज करत असेल, तर त्याचा हाय जेव्हा नेक्स्ट कॅन्डल ब्रेक करेल तेव्हा आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो. आणि तो ट्रेड आपल्याला कुठपर्यंत ठेवायचा आहे, आता आपण 40,850 पर्यंत पोहोचलोय. आपल्याला जेमतेम 100 ते 150 पॉइंटच वर जायला स्कोप आहे. तर त्याच्यामुळे ते लक्षात ठेवूनच आपल्याला ट्रेड करायचं आहे. म्हणजे 40,850 नंतर आपलं पुढचं टार्गेट असणार आहे 40,950. तर त्याच्यामुळे 40,950 च्या आसपास मी इथे पहिलं टार्गेट ठेवतोय. 40,950 नंतर आपल्याला
41,050 हे आपल्याला दुसरं टार्गेट ठेवायचं आहे. 41,050 हे आपल्यासाठी दुसरं टार्गेट असेल. तर 41,050 ला आणि मी इथे काय करतोय 41,150 पर्यंत दाखवतोय. कारण काय होतं कधी कधी फ्लो मध्ये आपल्याला ब्रेक लावला, जसं मी कार चालवण्याचं उदाहरण सांगतो. तुम्ही जर स्पीड मध्ये असाल भरपूर आणि जर तुम्ही ब्रेक लावला तर गाडी जागेवर थांबत नाही, थोडीशी पुढे जाऊन थांबते. तसं इथे जरी रेझिस्टन्स असला तरी थोडंसं पुढे जाऊन थांबेल आणि मग खाली येईल, असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे आपण जास्तीत जास्त काय करू शकतो, 41,150 पर्यंत आपण टार्गेट 3 वरच्या बाजूची ठेवून देऊ शकतो. खाली जात असताना काय होईल, आपल्याला 40,600चं आपल्याला लेवल आहे, त्याच्यामुळे त्याच्या खाली जात असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची लेवल मिळणार आहे ती 40,500 ची मिळणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्या खाली गेलो तर आपल्याला 40,400 ची लेवल मिळणार आहे. त्यामुळे 40,400 च्या आसपास आपण दुसरं टार्गेट आणि तिसरं टार्गेट आपण हे करूया की 40,300 च्या आसपास. तर अशा पद्धतीनं आपल्याला 40,300 च्या आसपास आपण तिसरी लेवल काढली आहे. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीचं अनालिसिस. बँक निफ्टीमध्ये जर थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं आणि इथनं खाली जायला लागलं तर ही इम्पॉर्टंट लेवल ब्रेक झाल्यानंतरच आपण काय करू शकतो, मार्केटमध्ये पुट बाय करू शकतो. एक प्रॉफिट बुकिंग ड्यू आहे. आपल्याला RSI पण सांगतोय, पण सध्या मोमेंटम वरच्या दिशेनं असल्यामुळे आपण थोडं खाली आलं तरी बायर वर नेत आहेत, थोडं खाली आलं तरी बायर वर नेत आहेत. अशा पद्धतीनं आपण सध्या वर जातोय. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण निफ्टीचं अनालिसिस करूया. निफ्टीचं अनालिसिस करत असताना आपल्याला आज काय झालं ते समजून घ्यायला लागेल. तुम्ही इथे जर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की ओपनिंग आपल्याला पहिल्या टार्गेट जवळ झालं, वरच्या बाजूच्या पहिल्या टार्गेट जवळ. तिथनं आपल्याला सेलिंग आलं, थोडंसं वर गेलं, परत सेलिंग कंटिन्यू झालं आणि आपण बऱ्यापैकी खाली आलो. अगदी खालच्या लेवलला टच केलं नाही, पण बऱ्यापैकी खाली आलो आणि मग आपण इथे येऊन एक रेड कॅन्डल बनवून, आज डेली कॅन्डल बघितली तर रेड कॅन्डल आहे. तुम्हाला मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी मी काय करूया, ह्या सर्व गोष्टी आपण काढून टाकूया आणि ह्या लेवलही काढून टाकूया आणि उद्यासाठीचं आपल्याला अनालिसिसला सुरुवात करूया, ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मध्ये आता विश्लेषण करणार आहे. तुम्ही जर बघितलं तर इथे तुमच्याही लक्षात येईल की दोन ग्रीन कॅन्डल नंतर एक रेड कॅन्डल बनली आहे. म्हणजे इथे आपल्याला लॉ ऑफ ॲव्हरेज व्यवस्थित चाललेलं आहे. म्हणजे इथे काही तसं होण्याची शक्यता आपल्याला दिसत नाहीये. ही जरी रेड कॅन्डल बनली असली तरी ती हॅमर टाईपची कॅन्डल आहे. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ती हॅमर आहे, म्हणजे हातोड्यासारखी आहे. हॅमर कॅन्डल ही पॉझिटिव्हच मानली जाते, बरोबर. तर त्याच्यामुळे आपल्याला जरी ही रेड बनली असली तरी तुम्ही बघू शकता त्याचं क्लोजिंग जे आलंय हे आपल्याला आदल्या दिवशीच्या म्हणजे शुक्रवारच्या हाय पेक्षाही वर आलंय. तर त्यामुळे अर्थातच आपल्याला काय दिसेल, ते क्लोजिंग वर आलेलं असल्यामुळे ही पॉझिटिव्हच कॅन्डल दिसते. आपण आता काय करूया, फिब रिट्रेसमेंट इथे का त्यानं रेजिस्टन्स घेतला असेल आणि आपल्याला असं झालं असेल, हे आपण ही ग्रीन का नाही बनली जशी बँक निफ्टीमध्ये बनली, तर ते आता समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर त्याच्यासाठी मी फिब रिट्रेसमेंट लेवल लावतोय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फिब रिट्रेसमेंट लेवल लावल्यावर तुम्हाला सगळी गोष्ट लक्षात येईल आणि सगळं पिक्चर क्लिअर होईल. कारण ही इथे आपल्याला ग्रीन कॅन्डल बनली का नाही, कारण ओपनच झालं 61.8% ला. आता त्याच्यामुळे रेझिस्टन्स झोनलाच ओपन झाल्यामुळे काय झालं, तुम्ही इथे बघा, इथे एक गॅप दिसतेय तुम्हाला. पूर्वी ह्या एरियामध्ये एक गॅप तयार झाली आहे, म्हणजे इथे जास्त ट्रेडिंग झालं नाहीये. इथे क्लोज झाल्यानंतर डायरेक्ट इथे खाली ओपन झालं होतं, मध्ये गॅप आहे. त्यामुळे हा जो भाग आहे, हा मधला भाग, हा सगळा रेझिस्टन्स आहे आणि हा रेझिस्टन्स असल्यामुळे काय होतंय, आपल्याला वर जात असताना अडचण येते. ह्या दोन लेवल ज्या आहेत ह्या आपल्याला रेझिस्टन्स लेवल आहेत. तर त्याच्यामुळे इथून वर जाताना अडचण आली आणि डायरेक्ट इथेच ओपन झाल्यामुळे काय झालं, आपण खाली आलो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल 61.8% लेवल जी आहे 17,428 त्याच्या आसपास ओपन झालं. आपण लो कुठे बनवला बघा, बरोबर 50% लेवलला बनवला आणि एक बाउन्स दिलाय. म्हणजे 50% ला बरोबर ह्या ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत त्या लेवललाच रेझिस्टन्स आणि सपोर्ट घेतला गेलाय आणि ही कॅन्डल आपल्याला तयार झालेली दिसतेय. तर त्याच्यामुळे इथे हे झालं. उद्या जर गॅपअप झालं ओपन किंवा खाली ओपन होऊन वर जायला लागलं तर मग ही लेवल ब्रेक होईल आणि मग आपल्याला 78.6%चं म्हणजे 17,600चं टार्गेट आपल्यासाठी ओपन होईल. आता तुमच्या लक्षात आलं असेल 17,428 हा रेझिस्टन्स झोन आहे. खाली सपोर्ट झोन बघायला गेलं तर 17,314 आहे आणि जर हे ब्रेक झालं आणि वर गेलं तर आपल्याला मग काय होऊ शकतं, आपण ह्या रेझिस्टन्स झोन मध्ये येऊ शकतो. इथे कुठेही जाऊन आपण
एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकते, मात्र आपल्याला वरचं टोक काय आहे, वरचं टोक आहे 17,600चं. अशा पद्धतीनं आपल्याला सध्या चित्र बघायला मिळतंय. तर हे झालं आपल्याला निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस. आता आपण काय करूया, निफ्टीला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये घेऊन निफ्टी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करते आणि बुधवारसाठी आपल्याला कुठल्या इम्पॉर्टंट लेवल देते तर ते आपण समजून घेऊया. आता इथे बघितलं तर डे हाय आपल्याला वर आहे, पण आपल्याला तो घ्यायचा नाही आहे. क्लोजिंगच्या वेळेचा जो हाय आहे तोच आपण घेणार आहोत वरची इम्पॉर्टंट लेवल म्हणून. आणि इथे आता तुम्हाला जर लावायचं असेल तर तुमच्या लक्षात येईल साधारण ह्या एरियाच्या आसपास आपल्याला सपोर्ट घेतला गेलेला आहे. त्यामुळे 17,325च्या आसपास आपल्याला खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल आहे. वरच्या बाजूला 17,410 आहे, आपण 17,400ची लेवल आहे असं समजूया. आणि अशी 75 पॉईंटचा आपल्याला त्याच्यामध्ये गॅप मिळतोय. समजा आता वरच्या दिशेनंच क्लोजिंग झालंय, 17,400ची लेवल आहे असं समजलं, फ्लॅट ओपन झालं आणि ही लेवल ब्रेक होऊन वर जायला लागलं आणि वर टिकलं तर काय होऊ शकतं, 17,450च्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट येईल. 17,450ला 17,450ला मी पहिलं टार्गेट मार्क करतोय. त्याच्यानंतर त्याच्या वर जात असताना 17,500 हे आपल्यासाठी दुसरं टार्गेट आहे. खरं बघायला गेलं तर हेच फायनल टार्गेट असणार आहे, कारण 17,500 ही नॅचरल लेवल आहे आणि त्याच्यामुळे काय आहे की तिथे आपल्याला एक रेजिस्टन्स मिळूच शकतो. मात्र मार्केटमध्ये काही सांगता येत नाही आणि आपल्याला 3 टार्गेट थिअरीनुसार आपण काम करतो. तर त्याच्यामुळे 17,550 हे आपण काय करूया, फायनल टार्गेट ठेवूया. अशा पद्धतीनं वरची 3 टार्गेट झाली आहे. जर समजा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन खाली येत असेल तर इथेच आपल्याला एक टार्गेट येईल, पण तरी सुद्धा ही लेवल ब्रेक झाल्यानंतर आपण खालची टार्गेट बघूया. 17,325 असं जर बघितलं तर आपल्याला काय होईल, मग 17,275ला आपल्याला पहिलं टार्गेट ठेवावं लागेल. तर 17,275ला मी इथे तुम्हाला पहिलं टार्गेट ठेवून दाखवतोय. त्यानंतर आपल्याला त्याच्या खाली जर बघायला गेलं तर 17,225ला आपल्याला दुसरं टार्गेट ठेवावं लागेल. 17,225च्या आसपास आपण दुसरं टार्गेट सेट करूया आणि 17,175ला आपल्याला तिसरं टार्गेट सेट करायला लागेल. तर या पद्धतीनं 17,175च्या आसपास आपण तिसरं टार्गेट सेट केलं. हे झालं निफ्टीचं अनालिसिस, बँक निफ्टीचं अनालिसिस बघितलं. आता आपल्याला फिन निफ्टीचं अनालिसिस बघायचं आहे. मात्र त्यापूर्वी आपल्याला आणखीन एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे. ती म्हणजे आपल्याला जर शेअर मार्केट मराठीच्या प्रीमियम ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण अपस्टॉक्स, ॲलिस ब्ल्यू, एंजल वन आणि सॅमको या 4 ब्रोकरच्या रेफरल लिंक दिलेल्या आहेत. या 4 पैकी कोणत्याही एका ब्रोकरच्या खाली दिलेल्या रेफरल लिंकद्वारे तुम्ही एक फ्री डीमॅट अकाउंट ओपन करून शेअर मार्केट मराठीच्या प्रीमियम ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. प्रीमियम ग्रुपसाठी जी तुम्हाला मेंबरशिप असणार आहे ती लाईफ टाईम फ्री मेंबरशिप असणार आहे आणि तुम्हाला जर प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, प्रीमियम ग्रुप असा 2 शब्दाचा एक मेसेज तयार करा आणि तो मला व्हॉट्सअपला ह्या नंबरवर पाठवा. तुम्ही असा मला व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी सर्व माहिती तिथे सांगितली जाईल. ही झाली प्रीमियम ग्रुप विषयीची पहिली माहिती. दुसरी माहिती आपल्याला सांगायची आहे की आता एप्रिल बॅचसाठी आपला जो पेड कोर्स आहे, कॉम्बो कोर्स, त्याची आता ॲडमिशन चालू झालेली आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आपण ॲडमिशन 1 तारखेपासून चालू केली आहे आणि पहिल्या 2 दिवसातच आपल्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतोय. आणि त्या कोर्समध्ये आपण नक्की काय काय घेणार आहोत ते सुद्धा मी इथे तुम्हाला सांगतोय. तर ह्या कोर्समध्ये आपल्याला मनी मशीन कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असे 2 कोर्स आहेत. आपल्याला ॲडमिशन घ्यायची असेल तर 15 एप्रिल 2023 ही आपल्याला लास्ट डेट आहे. तर ह्या बॅचमध्ये आपल्याला फक्त कॉम्बो कोर्ससाठीच ॲडमिशन घेता येणार आहे. या कॉम्बो कोर्सची फी आपल्याला 9,999 आहे. मात्र सध्या आपण उद्या म्हणजे 4 तारखेला तृतीय वर्धापन दिन साजरा करतोय, त्यामुळे आपण काय केलंय, 2,499 रुपयाची सवलत दिलेली आहे आणि कोर्सची फी 7,500 रुपये ठेवलेली आहे. आता ही ऑफर जी आहे ही कधीपर्यंत आहे, तर ही फक्त 10 एप्रिल पर्यंत आहे. 10 एप्रिल पर्यंत जर तुम्ही ॲडमिशन घेतली तर तुम्हाला 9,999 ऐवजी तुम्हाला
7,500 रुपये फी भरायला लागेल. तर अशा पद्धतीनं आपण फी स्ट्रक्चर ठेवलंय. मात्र जर तुम्ही 11 तारीख नंतर 15 तारीखपर्यंत ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला रेग्युलर तुम्ही सदस्य असाल तर 9,999 आहे आणि तुम्ही एक फ्री डीमॅट अकाउंट ओपन करून जर शेअर मार्केट मराठीच्या प्रीमियम ग्रुपमध्ये सहभागी झाला असाल तर तुम्हाला 1,000 रुपयाचा डिस्काउंट असणार आहे. 8,999 अशी तुमच्यासाठी फी असेल. आता जसं तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही प्रीमियम ग्रुप असा मेसेज पाठवायचा आहे. तसंच ह्या कोर्स विषयी माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज लिहायचा आहे आणि तो पुन्हा ह्या नंबरला किंवा इथे जो खाली नंबर दिसतोय या दोनपैकी कोणत्याही एका नंबरला व्हॉट्सअपद्वारे पाठवा. तुम्हाला थोड्या वेळानंतर त्या दोन्ही गोष्टींविषयीची माहिती रिप्लायमध्ये पाठवली जाईल. तर हे झालं आपल्याला पेड कोर्स विषयी आणि प्रीमियम ग्रुप विषयी. अतिशय चांगला रिस्पॉन्स आपल्याला पहिल्याच 2 दिवसामध्ये पेड कोर्ससाठी आलेला आहे. तर आपण आता काय करूया, आता पुन्हा आपण इथे येऊया चार्टवर आणि फिन निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. आता इथे फिन निफ्टीमध्ये बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल, फिन निफ्टी मी कालपासून म्हणजे 2-3 दिवस झाले सांगतोय मागच्या 2-3 व्हिडिओपासून की फिन निफ्टी मला जास्त स्ट्रॉंग वाटते. तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल, इथून खाली आली, जास्त खाली नाही आली. ह्या आपल्याला क्लोजिंगचा जो झोन आहे या झोन मध्येच सपोर्ट घेतला गेला, परत वर गेली, या वरच्या लेवलचा रेझिस्टन्स तासभर घेतल्यानंतर मग खाली आलं, परत ह्या झोन मध्येच सपोर्ट घेतला आणि मग वर जाताना मात्र वरची लेवल ब्रेक केली. वरची लेवल ब्रेक केली, थोडंसं खाली आलं, परत वर गेलं, परत ह्या आपल्या लेवलला रेझिस्टन्स घेतला, परत ती लेवल ब्रेक केली आणि जवळजवळ आपण तिसऱ्या टार्गेट पर्यंत इथे पोहोचलो होतो. मात्र आपल्याला निफ्टी बँक निफ्टीच्या तुलनेत फिन निफ्टी स्ट्रॉंग दिसतंय आणि आज फिन निफ्टीची एक्सपायरी होती. अजून काय होतंय, फिन निफ्टी आपल्याला थोडंसं हे होत नाहीये, म्हणजे त्याच्या मंगळवार असल्यामुळे ते थोडंसं गोंधळ होतोय. त्यामुळे ह्या आठवड्यात आपण त्याचं एक्सपायरी स्पेशल अनालिसिस केलं नाही. आपण पुढच्या आठवड्यापासून हळूहळू आपल्याला ते सवयीचं होईल आणि मग मी बरोबर तुम्हाला फिन निफ्टीचं सुद्धा एक्सपायरी अनालिसिस करून सांगेन. तर हे झालं आपल्याला फिन निफ्टीमध्ये आज काय घडलं. आता आपण या सर्व लेवल काढून टाकूया आणि आपण आता बघणार आहोत की 5 तारखेला काय घडू शकतं. त्यासाठी मी डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला हा फिन निफ्टीचा चार्ट ओपन करतो. तुम्हाला लक्षात येईल बघा, इथे आपल्याला तिन्ही कॅन्डल जे आहेत अतिशय चांगल्या आपल्याला स्ट्रॉंग कॅन्डल बनलेले आहेत आणि मी जर इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावायची ठरवली तर तुमच्या लक्षात येईल की हे ज्या कॅन्डल आहेत त्याचा हाय आणि लो कुठे बनलाय नेमका. तर तुमच्या लक्षात येईल बरोबर ह्या दोन एरियाच्या मध्ये बनलाय. इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येते की ह्या झोन पासून ह्या झोन पर्यंत एक आपल्याला गॅप दिसते आणि ही जी गॅप आहे त्याच्याबरोबर आपण इथे मधोमध आलेले आहोत. तर ही गॅप जी आहे ही आपल्याला काय म्हणून काम करणार आहे, रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. तर त्याच्यामुळे ह्या गॅपमध्ये काय होऊ शकतं, एकदा प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता असते. आता दरवेळेलाच होईल का असं मार्केटमध्ये 100% ॲक्युरसीनं काहीच सांगता येत नाही. आपल्याला पूर्वीच्या अनुभवावरनं सांगू शकतो की इथे रेझिस्टन्स झोन आहे, अजून थोडंसं वर जाईल कदाचित, ह्या लेवलपर्यंत इथपर्यंत जाईल आणि इथनं मग एक प्रॉफिट बुकिंग येईल आणि मग पुन्हा वर जाईल, असं होऊ शकतं. जसं इथे झालं बघा, इथे कसं झालं, खाली असताना आधी वर गेलं, आधी खाली आलं, थोडंसं वर गेलं, परत खाली आलं आणि मग वर गेलं. तर असं आपल्याला एकदा इथे होऊ शकतं, असं चित्र आपल्याला सध्या दिसतंय. खालच्या बाजूला सपोर्ट लेवल कुठे आहे, 61.8% ची लेवल आहे, 18,000 आहे. तुम्हाला माहितीच आहे 18,000 राऊंड फिगर असल्यामुळे ती सपोर्टची लेवल आहे आणि 18,200 वरच्या बाजूला रेझिस्टन्सची लेवल आहे. तर अशा पद्धतीचं चित्र आपल्याला आता इथे फिन निफ्टीमध्ये बघायला मिळते. आता मी काय करतो, हे फिन निफ्टीचा चार्ट जो आहे हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो, म्हणजे आपल्याला 5 तारखेसाठीचे इम्पॉर्टंट लेवल इथे काढता येतील. आता ह्या लेवल काढत असताना आपल्याला परत काय करावं लागेल, कदाचित आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवलचा वापर करावा लागेल. तर त्याच्यासाठी मी इथे चार्टला थोडंसं झूम केलंय. हा जो हाय आहे आणि तुम्ही इथे बघितलं तर इथे लो दिसतोय. तर तुम्हाला काय होईल, इथे दोन लेवल आपल्याला मिळाल्या. वरची लेवल तर आपण डायरेक्टली घेतो, खालची लेवल काढण्यासाठी मी हे केलं होतं. तुम्हाला बघा इथे ही लेवल रेझिस्टन्स रेझिस्टन्स रेझिस्टन्स, इथे ब्रेकआउट आल्यानंतर सपोर्ट 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 अशी लेवल बनलेली आहे. तर त्याच्यामुळे ह्या लेवलला फार महत्व आहे. आपल्याला 18,081 ची लेवल आहे, आपण काय करू 18,075 ची लेवल काढू, म्हणजे आपल्याला परफेक्ट लेवल मिळतील. 18,081 ची 18,185 ची वर आहे. तर म्हणजे बरोबर 100 पॉईंट मध्ये आपल्याला ह्या दोन लेवल मिळत आहेत. तर त्या आपण काढूया आणि आपल्याला इम्पॉर्टंट लेवल मग
तयार होतील. तर आपल्याला ही इम्पॉर्टंट लेवल असल्यामुळे हायलाईट करतोय. दुसरी इम्पॉर्टंट लेवल काढूया. आपल्याला ती कुठे काढायची आहे? आपल्याला ती साधारणपणे मॅग्नेट काढून टाकूया, म्हणजे आपल्याला ती व्यवस्थित घेता येईल. अशा पद्धतीने आपल्याला दोन इम्पॉर्टंट लेवल काढायच्या होत्या. बरोबर. आता आपण वरच्या बाजूला बघतोय 18,185 ची लेवल आहे, 18,175 ची लेवल आहे असं समजूया. आणि वरच्या बाजूला जात असताना आपल्याला काय होईल? 18,225 आपल्यासाठी पहिलं टार्गेट असणार. तर 18,225 च्या आसपास मी तुम्हाला इथे पहिलं टार्गेट काढून दाखवतोय. तर हे झालं पहिलं टार्गेट. दुसरं टार्गेट असणार आहे 18,275 च्या आसपास. ते टार्गेट आपण इथे काढूया, 18,275. आणि तिसरं टार्गेट असणार आहे 18,325 चं. तर 18,325 च्या आसपास आपण तिसरं टार्गेट काढूया. अशा पद्धतीनं वरच्या दिशेनं आपण 3 टार्गेट काढले आहेत. खालचं टार्गेट काढत असताना 18,075 आहे, म्हणजे आपल्याला काय होईल? 18,025 हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असेल. ओके. त्यानंतर आपण काय करूया? 18,025 नंतर आपल्याला 17,975 हे आपल्यासाठी दुसरं टार्गेट असणार आहे. 17,975 आणि 17,925 हे आपल्यासाठी तिसरं टार्गेट असणार आहे. 17,925. तर हे झालं निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट माझ्यासाठी प्रेरणा असते. त्यामुळे लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तसंच मंगळवार दिनांक 4 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता आपल्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त एक लाईव्ह सेशन अरेंज केलेलं आहे. त्या लाईव्ह सेशनला सुद्धा नक्की अटेंड करा. म्हणजे तुम्हाला या 3 वर्षात काय झालं आणि येत्या वर्षात आपण काय काय करणार आहोत, ज्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकेल. अशा काय काय गोष्टी आहेत ते मी तुम्हाला उद्या सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच रजा घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय, मात्र जर अजूनही तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब एकदा सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे व्हिडिओ तुम्ही विनाविलंब बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.